Hello friends, welcome to Yuk Physics tutorial. From today onwards, we are going to start a new lesson from Mathematics Part 1. Lesson name is Mathematical Logic, or it is also known as Reasoning. Now we know that we are well known familiar with reasoning. Reasoning in Marathi language we can say that reasoning means what? याला आपण तर्क म्हणतो. We know that in nature everything happens due to some reason. So we know that fan performs circular motion, rotation of fan. So rotation of fan. So there is some reason behind this rotation of fan. So we have to find that reason. So why the fan performs circular motion or why fan rotates. So such a type of reasoning आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये स्टडी करायची आहे. सो थ्रू धिस चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक ऑर इज ऑल्सो नोन ॲज रिझनिंग. तर मित्रांनो बघा, रिझनिंग दोन टाईपमध्ये आपण स्टडी करू शकतो. रिझनिंग फर्स्ट पार्ट वन इज इंडक्टिव्ह अँड सेकंड वन इज डिडक्टिव्ह. बघा, इंडक्टिव्ह मीन्स वॉट, याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल वी नो दॅट, एक एक्झाम्पल घेऊ आपण. लेट अस टेक 8 इज डिव्हिजिबल बाय 2 अँड सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, एव्हरी नंबर डिव्हिजिबल बाय 2. एव्हरी नंबर डिव्हिजिबल बाय 2 आर इव्हन नंबर्स. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं आपण, 8 इज डिव्हिजिबल बाय 2 अँड सेकंड आहे एव्हरी नंबर डिव्हिजिबल बाय 2 आर इव्हन नंबर्स. बरोबर आहे. आता या दोन एक्झाम्पल्सला आपण रिलेट करून थर्ड स्टेटमेंट तयार करू शकतो. बघा, थर्ड स्टेटमेंट काय तयार करता येईल आपल्याला, या दोन्ही याला फर्स्ट सेंटेन्स आणि सेकंड सेंटेन्सला आपण रिलेट करू. यावरून मी थर्ड सेंटेन्स तयार करतो की 8 इज ॲन इव्हन नंबर. 8 इज ॲन इव्हन नंबर. बघा, 8 इज डिव्हिजिबल बाय 2. बरोबर आहे. मीन्स 8ला 2नी भाग जातो आणि एव्हरी नंबर डिव्हिजिबल बाय 2 आर इव्हन नंबर्स. म्हणजे 2नी भाग जाणाऱ्या सर्व संख्या ह्या कशा असतील, सर्व नंबर्स, ऑल नंबर्स दे आर इव्हन नंबर. या दोन याच्यावरून कम्पेअर करून काय लिहू शकतो आपण, 8 हा इव्हन नंबर आहे. बरोबर आहे. तर या दोन सेंटेन्सला कनेक्ट करून नवीन सेंटेन्स आपण तयार करते. दोन सेंटेन्सला रिलेट करून जे थर्ड सेंटेन्स इंडक्ट होईल किंवा जनरेट होईल त्याला आपण इंडक्टिव्ह रिझनिंग असं म्हणतो. बघा, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजेच रिझनिंग आपण दोन पार्टमध्ये स्टडी करता, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. इंडक्टिव्ह मीन्स वॉट, इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय की दोन सेंटेन्स रिलेट करून थर्ड सेंटेन्स त्यावरून जनरेट करू किंवा इंडक्ट करू. तशा टाईपच्या रिझनिंगला आपण इंडक्टिव्ह रिझनिंग असं म्हणतो. आता यामध्ये बघायचं सेकंड डिडक्टिव्ह रिझनिंग मीन्स वॉट, आपल्याला एखादं सेंटेन्स गिवन असेल, वी हॅव टू स्टडी अ गिवन सेंटेन्स. इन दिस टाईप ऑफ रिझनिंग वी हॅव टू स्टडी अ गिवन सेंटेन्स. मीन्स त्याचं रिझन आपल्याला यामध्ये स्टडी करायचं आहे. त्या सेंटेन्सचं रिझन की वेदर द गिवन सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. दिलेलं सेंटेन्स त्याचं रिझन आपल्याला स्टडी करायचं आहे आणि ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. त्याचं रिझन आपल्याला डिडक्टिव्हमध्ये स्टडी करायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिझनिंग, टाईप्स ऑफ रिझनिंग. बघा, नेक्स्ट बघायचं आपल्याला सेंटेन्स आपण सुरुवातीपासून बऱ्याच वेळा यूज केलेलं आहे की सेंटेन्स मीन्स व्हॉट. सेंटेन्स इज नथिंग बट आयडियाज अँड थॉट्स, जे आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो इन द फॉर्म ऑफ अ कम्प्लीट वर्ड्स. त्याला आपण काय म्हणतो, सेंटेन्स असतो. सेंटेन्स कोणत्याही लँग्वेजमध्ये असू शकते. इट इज इन इंग्लिश, तमिळ, तेलुगू, व्हॉट एव्हर. कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण सेंटेन्स यूज करू शकतो इन द फॉर्म ऑफ कम्प्लीट वर्ड्स. जे आपल्या आयडियाज असतात, थॉट्स असतात, ते समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवतो इन द फॉर्म ऑफ कम्प्लीट वर्ड्स. त्याला आपण काय म्हणतो, सेंटेन्स. आपल्याला स्टडी करायचे आहेत या लेसनमध्ये की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. हे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा स्टडी केलेले आहेत. फर्स्ट टाईप आहे त्याच्यामधला असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह.
सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण स्टडी करत आहे. फर्स्ट टाईप आहे असर्टिव्ह, त्यालाच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणू शकतो. सो इन दिस टाईप ऑफ सेंटेन्स असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं असतं. मीन्स ऑलरेडी त्या सेंटेन्समध्ये डिक्लेअर झालेले असते, त्याला आपण असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. याचं एक्झाम्पल बघू. लेट अस टेक 7 is लेस दॅन 10. 7 is लेस दॅन 10. बघा ॲक्च्युली आहे 7 is ॲक्च्युली लेस दॅन 10. सो इट इज अ स्टेटमेंट. आणि याची कंडिशन काय? ट्रू आहे. हे सेंटेन्स कसं आहे? ट्रू आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट आहे. 7 is लेस दॅन 10. सो दिस इज असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह. बघा सेकंड टाईप आहे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमधला सेकंड टाईप आहे. यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्समध्ये त्यामध्ये निगेटिव्हिटी इंडिकेट केलेली असते. फॉर एक्झाम्पल आता आपण याचं एक्झाम्पल काय सांगता येईल हेच एक्झाम्पल घेऊ आपण. 7 is नॉट लेस दॅन 10. 7 is नॉट लेस नाही घेऊ आपण या ठिकाणी, ग्रेटर घेऊ. 7 is नॉट ग्रेटर दॅन 10. कंडिशन काय आहे? ट्रू आहे. बरोबर आहे. 7 is नॉट ग्रेटर दॅन 10. परंतु या ठिकाणी नकार दर्शवणारा वर्ड मीन्स नॉट आहे. त्यामुळे हे सेंटेन्स काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर आहे. आणि हे काय असेल? स्टेटमेंट असणार. हे काय असणार? स्टेटमेंट असणार. हे आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय आहे नंतर बघायचं आहे. आपल्याला फक्त टाइप्स ऑफ सेंटेन्स लक्षात घ्या. असर्टिव्ह, सेकंड वन इज निगेटिव्ह, थर्ड वन इज इंटरोगेटिव्ह. बघा इंटरोगेटिव्ह मीन्स वॉट? याला आपण प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक वाक्य असं सुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो मी. व्हेअर आर यू गोईंग? व्हेअर आर यू गोईंग? हे काय असेल? इंटरोगेटिव्ह असे सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर फोर्थ वन आहे इम्परेटिव्ह. बघा इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये काय दिल्या जाते? कमांड किंवा रिक्वेस्ट केल्या जाते. त्याला आपण ज्या सेंटेन्समध्ये कमांड ऑर्डर दिली असेल, कमांड दिली असेल किंवा रिक्वेस्ट केली असेल अशा टाईपच्या सेंटेन्सला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण? ओपन द डोअर. बरोबर आहे. ही काय केली आपण? ऑर्डर केली, कमांड दिली, ओपन द डोअर. किंवा आता एक दुसरं एक्झाम्पल, हे फर्स्ट एक्झाम्पल. रिक्वेस्टचं एक्झाम्पल घेऊ. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. बघा गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर याच्यामध्ये काय केले? रिक्वेस्ट. याच्यामध्ये काय दिलेली आहे? रिक्वेस्ट. इथं या ठिकाणी काय दिलं? ओपन द डोअर. ही कमांड केलेली आहे, ओपन दी डोअर. परंतु या ठिकाणी आपण सांगू शकत नाही की कोणाला कमांड दिलेली आहे. बरोबर आहे. ओपन द डोअर अँड गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर ही रिक्वेस्ट केली आपण. या ठिकाणी सुद्धा कन्फर्मली आपण सांगू शकत नाही की ही रिक्वेस्ट आपण कोणाला केली की गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्यामुळे स्टेटमेंट आहे किंवा नाही हे आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स बघू आपण. स्टेटमेंट म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स. बघा फिफ्थ टाईप आहे याचा एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याला आपण उद्गारवाचक वाक्य असं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. याचं एक्झाम्पल, लेट अस टेक एक्झाम्पल. हुर्रे वी ओन द मॅच. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ॲक्च्युली आता हे स्टेटमेंट नाही. बरोबर आहे. स्टेटमेंट आहे का? हे नाही. आता स्टेटमेंट आहे का आहे आणि का नाही हे आपल्याला आता बघायचं आहे. त्या अगोदर आपण स्टेटमेंटची डेफिनेशन बघू आणि नंतर त्याचे एक्झाम्पल्स बघू. या ठिकाणी मी याला स्टेटमेंट म्हटलेलं नाही आहे, याला स्टेटमेंट म्हटलेलं आहे. 7 is लेस दॅन 10. दिस इज अ स्टेटमेंट. 7 is नॉट ग्रेटर दॅन 10 हे सुद्धा स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. व्हेअर आर यू गोईंग? इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह अँड एक्सक्लामेटरी. बरोबर आहे. ह्या 3 कंडिशन लक्षात ठेवायच्या. यामध्ये येणारे मॅक्झिमम सेंटेन्स जे असतात ते स्टेटमेंट नसतात. आता ते का नसतात आपण त्याची कंडिशन बघू. अगोदर स्टेटमेंट म्हणजे काय ते बघू.
आणि नंतर त्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी करू. आता बघायचं आपल्याला स्टेटमेंट. बघा स्टेटमेंट मीन्स व्हॉट, याची डेफिनेशन बघा की अ सेंटेन्स इज कॉल्ड मॅथेमॅटिकली असेप्टेबल सेंटेन्स. अ सेंटेन्स इज कॉल्ड मॅथेमॅटिकली असेप्टेबल सेंटेन्स इफ इट इज ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. बघा स्टेटमेंट, एखादं सेंटेन्स दिलं असेल तर त्याला आपण तेव्हाच स्टेटमेंट म्हणू शकतो की जर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, परंतु दोन्ही असायला नको, ट्रू आणि फॉल्स. जर ट्रू असेल आणि फॉल्ससुद्धा असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. तर बघा या ठिकाणी काही एक्झाम्पल्स बघू आपण. या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे, याला आपण काय म्हणतो की दिल्ली ही भारताची राजधानी आहे. बरोबर आहे, या ठिकाणी डिक्लेरेशन होत आहे. बरोबर आहे, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, म्हणून हे स्टेटमेंट काय, सॉरी सेंटेन्स काय, ट्रू आहे. कंडिशन आपली व्हॅलिड होत आहे, ट्रू आहे. बरोबर आहे, त्यामुळे हे काय असणार, स्टेटमेंट असणार. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, सो इट इज अ स्टेटमेंट. सेकंड बघा टुमारो इज फ्रायडे. आता या ठिकाणी बघा टुमारो इज फ्रायडे हे स्टेटमेंट आहे का. आपल्याला या ठिकाणी बघा टुमारो म्हटलेलं आहे. टुमारो मीन्स आपल्याला हे कोणत्या दिवशी हे सेंटेन्स जे आहे हे कमिट केलेलं आहे हे सांगितलेलं नाही आहे. टुमारो इज फ्रायडे. जर हे थर्सडेला म्हटलेलं असेल तर हे स्टेटमेंट का असणार, करेक्ट असणार. थर्सडेला म्हटलं आपण थर्सडे आहे, बरोबर आहे, आजचा गुरुवार आहे. आपण म्हटलं की उद्याचा वार शुक्रवार आहे. थर्सडेला म्हटलेलं आहे आपण गुरुवारी, तर हे त्यानुसार हे सेंटेन्स ट्रू असेल. परंतु या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की थर्सडेला म्हटलेलं आहे, नाही, डिक्लेरेशन या ठिकाणी नाही आहे. सो डिक्लेअर होत नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट असणार का, नाही. सो दिस इज नॉट द स्टेटमेंट. सो हे स्टेटमेंट ट्रूसुद्धा आहे अँड फॉल्ससुद्धा आहे. टुमारो इज अ फ्रायडे ट्रू आहे आणि फॉल्स आहे, परंतु आपलं बघा इथं डेफिनेशननुसार काय की दोन्ही असायला नको, बट नॉट बोथ, ट्रू अँड फॉल्स. त्यामुळे हे स्टेटमेंट असणार का, नाही. त्यासाठी काही कंडिशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत की कोणते स्टेटमेंट असतील आणि कोणते नाही. बघा त्या ठिकाणी आपण टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये स्टडी केलेले आहेत. एक एक्सक्लामेटरी घेतलेला आहे, त्यानंतर इंटरोगेटिव्ह घेतलेला आहे, त्यानंतर आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स स्टडी केलेले आहेत. या तिन्ही सेंटेन्समध्ये आपल्याला डिक्लेरेशन दिलेलं नाही आहे. त्यामुळे मॅक्झिमम वेळेस डिक्लेरेशन जर दिलेलं नसेल, आपल्याला डिक्लेअर होत नसेल गिवन सेंटेन्समध्ये, तर त्या ठिकाणी ते स्टेटमेंट असणार का, नाही. दे आर नॉट द स्टेटमेंट. गिवन सेंटेन्सेस स्टेटमेंट असणार नाहीत. आणखी काही कंडिशन्स आहेत, जसं की या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं, जसे की काही वर्ड्स आहेत, टुमारो, बरोबर आहे, टुमारो असेल, टुडे असेल, टुडे किंवा एस्टरडे असेल. अशा केसमध्ये आपण डिक्लेरेशन आपल्याला होत नाही आहे, त्यामुळे तशा प्रकारचे जे सेंटेन्स असतील ते स्टेटमेंट असणार नाहीत. सो दिस इज ऑल अबाउट द स्टेटमेंट. इट इज अ मॅथेमॅटिकली एक्सेप्टेबल सेंटेन्स, ट्रू ऑर फॉल्स, बट नॉट दी बोथ. आता हे स्टेटमेंटचे अजून काही आपण एक्झाम्पल्स बघू, मीन्स काही सेंटेन्सेस आपण घेऊ 4-5, त्यावरून आपण आयडेंटिफाय करू की ते स्टेटमेंट आहेत किंवा नाही. आपण एक्झाम्पल घेऊ, एक सेंटेन्स घेऊ. देअर आर 35 days in a month. बघा हे एक सेंटेन्स आहे, देअर आर 35 days in a month. आता हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे यावरून आयडेंटिफाय प्रत्येक कोणीही विद्यार्थी सांगू शकतो की दिस सेंटेन्स इज अ फॉल्स सेंटेन्स. कसं आहे, दिस इज एक्झॅक्टली फॉल्स. एक्झॅक्टली फॉल्स किंवा एक्झॅक्टली ट्रू. बरोबर आहे. 35 days असतात का एका मंथमध्ये, नाही. एका मंथमध्ये इन अ 1 month 30 दिवस असू शकतात, 30 days और 31 days, किंवा फरवरी मंथ असेल तर 28 और 29 days असू शकतात. बरोबर आहे. सो धिस सेंटेन्स इज एक्झॅक्टली फॉल्स स्टेटमेंट. हे फॉल्स सेंटेन्स आहे आणि आपल्या डेफिनेशननुसार काय सांगतो आपण की जर दिलेलं सेंटेन्स एक्झॅक्टली ट्रू किंवा एक्झॅक्टली फॉल्स असेल आणि त्यामध्ये डिक्लेरेशन होत असेल तर ते काय असणार, स्टेटमेंट असणार. सो दिस इज अ स्टेटमेंट. क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो की आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट ऑर नॉट. तर हे स्टेटमेंट आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, मॅथेमॅटिक्स, मॅथच घेऊ आपण. मॅथ इज डिफिकल्ट. बरोबर आहे, मॅथ इज डिफिकल्ट.
आता हे आपण एक सेंटेन्स घेतलेलं आहे. आता या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे किंवा नाही कसं सांगता येईल आपल्याला हे वेदर इट इज अ स्टेटमेंट ऑर नॉट. बघा या ठिकाणी कंडिशन व्हॅलिड होत आहे का नाही. बघा मॅथ इज डिफिकल्ट, आपल्याला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स हा अतिशय इझी सब्जेक्ट वाटतो. आउट ऑफ मार्क्स घेतात काही विद्यार्थी 100 आउट ऑफ 100. काही विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स हा हार्ड सब्जेक्ट वाटतो. त्यामुळे या ठिकाणी डिक्लेरेशन होत नाही आहे की मॅथ हा डिफिकल्ट जो सब्जेक्ट आहे तर हा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी नाही. काही विद्यार्थ्यांना अतिशय इझी वाटतो, काही विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट हार्ड वाटतो. त्यामुळे या ठिकाणी डिक्लेरेशन होत नाही आहे. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. त्यामुळे मॅथ इज डिफिकल्ट हे स्टेटमेंट ट्रूसुद्धा आहे, सेंटेन्स ट्रूसुद्धा आहे अँड फॉल्ससुद्धा आहे. आपल्या डेफिनेशननुसार आपण काय म्हटलेलं आहे की नॉट बोथ, ट्रू आणि फॉल्स दोन्ही असायला नको. त्यामुळे या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे का नाही. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट, दिस इज नॉट द स्टेटमेंट. थर्ड घेऊ आपण, थर्ड सेंटेन्स घेऊ. द सम ऑफ 5 अँड 7 इज ग्रेटर दॅन, द सम ऑफ 5 अँड 7 इज ग्रेटर दॅन 10. बघा द सम मीन्स व्हॉट, ॲडिशन. 5 प्लस 7 इज इक्वल टू व्हॉट, 12. बघा सम 5 आणि 7ची बेरीज जर घेतली तर ती काय म्हणते, ग्रेटर दॅन 10, 10पेक्षा मोठी असायला हवी. त्यामुळे या ठिकाणी 12 येत आहे, बरोबर आहे. त्यामुळे 10पेक्षा मोठी आहे. या ठिकाणी डिक्लेरेशन होत आहे, डिक्लेरेशन इज डन, डिक्लेरेशन होत आहे, बरोबर आहे. आणि स्टेटमेंट हे जे सेंटेन्स आहे हे काय, ट्रू आहे. इट इज एक्झॅक्टली ट्रू सेंटेन्स. सो देअरफॉर द गिव्हन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. हे काय असणार, स्टेटमेंट असणार. गिव्हन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. आता फोर्थ नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा आन्सर दीज क्वेश्चन्स, आन्सर दीज क्वेश्चन्स. या ठिकाणी बघा आपण बघितलेलं आहे इम्परेटिव्हमध्ये आन्सर दीज क्वेश्चन्स. आपण जे टाईप्स ऑफ सेंटेन्स बघितले त्यामध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स बघितलेला आहे. याच्यामध्ये काय होते, कमांड किंवा ऑर्डर देतो आपण, बरोबर आहे. सो आन्सर दीज क्वेश्चन्स यामध्ये काय केलेली आहे, या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, कमांड. आन्सर दी क्वेश्चन कोणाला म्हटलेलं आहे माहिती आहे का, कोणत्या विद्यार्थ्याला म्हटलं आहे आन्सर दीज क्वेश्चन, नाही माहिती, बरोबर आहे. सो डिक्लेरेशन या ठिकाणी होत आहे का, नाही होत आहे, डिक्लेरेशन होत नाही आहे. आता आपल्याला या ठिकाणी आपण सांगू शकत नाही की हा कोणाला कमांड दिली है. यामध्ये आंसर दिस क्वेश्चंस, कमांड किसे दिया जा रहा है ये हम बता नहीं सकते. यहाँ पे डिक्लेयर भी नहीं हो रहा कि किस स्टूडेंट को या किस पर्सन को ये कमांड दी जा रही है. सो दिस इज नॉट द स्टेटमेंट. स्टेटमेंट राहील का हे, नाही. सो दिस इज नॉट द स्टेटमेंट. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्सवरून आपल्याला ठरवता येईल की ते स्टेटमेंट आहे किंवा नाही. सो होप गाईज यू अंडरस्टँड. यामध्ये बघा हा जो मॅथमॅटिकल लॉजिक आपण लेसन स्टडी करत आहे, यामध्ये जो डिलीटेड पोर्शन आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे 25% सिलेबस हा डिलीटेड केलेला आहे. त्यामध्ये ड्युएल मॅथमॅटिकल लॉजिकमधला हा ड्युएल हा पार्ट आणि ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा नेक्स्ट टॉपिक आहे. परंतु हा जो दरवर्षी आपण स्टडी करत असतो हा टॉपिक या वर्षीच्या सिलेबसमध्ये डिलीट झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की मॅथमॅटिकल लॉजिक या लेसनमधला ड्युएल अँड ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा टॉपिक डिलीटेड पोर्शनमध्ये आहे. थँक्यू व्हेरी मच.